नमस्कार मित्रांनो, आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सन्मान करण्यात आला होता. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा आंबेडकरांनी देश आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून भारतरत्नने सन्मान केला आहे. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होताच, पण त्याचवेळी त्यांनी आयुष्यभर सामाजिक आणि जातीभेदाविरुद्ध कायमच लढा दिला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांची भूमिका आणखीनच महत्त्वाची ठरली जेव्हा त्यांच्यावर देशाचं संविधान बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बाबासाहेबांनी लहानपणापासूनच भेदभावाचा सामना केला होता. त्यांना शाळेत कायमच बाजूला बसवलं जात असे. या गोष्टीची सल त्यांच्या मनात कायमच होती. त्यामुळेच त्यांनी समाजातील जातीभेद नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती. समाजातील जातीभेद हटवणं हेच उद्देश समोर ठेवून आंबेडकरांनी आपलं कार्य केलं. त्यासाठी त्यांनी शिक्षणालाच आपलं शस्त्र बनवलं. हुशार असलेले बाबासाहेब शाळेत कायमच अव्वल येत असत. 1912 मध्ये बॉम्बे विद्यापीठातून राज्यशास्त्रात PhD केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण हे परदेशामध्ये घेतलं. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संविधान बनवण्याची जबाबदारी मिळाली. त्यांनी अशा संविधानाची निर्मिती केली जे समाजाच्या प्रत्येक वर्गाला घटकाला समान वागणूक आणि अधिकार देतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते देशाचे पहिले कायदामंत्री बनले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घटना 1956 मध्ये घडली. हजारो अनुयायींसोबत आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच वर्षी डॉक्टर आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर 34 वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्नाने सन्मान करण्यात आलं होतं.